हॅलो एव्हरीवन, आजचं आपलं 5वं सेशन आहे जी.के. जी.एसचं. आत्तापर्यंत आपले 4 सेशन्स झाले आहेत आणि 4ही सेशन्स तुम्ही फॉलो करत आहात आणि आजचं आपलं आहे 5वं सेशन. सो या सेशनमध्ये सुद्धा आपण नेहमीप्रमाणेच आपले क्वेश्चन्स पाहणार आहोत, डिटेल ॲनालाइज करणार आहोत. सो थोडाही वेळ वाया न घालवता आपण आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नाकडे जाऊयात. ठीक आहे. डॅश यांना भारतीय राष्ट्रवादाचे प्रेषित असे म्हटले जाते. दादाभाई नौरोजी, अरविंद घोष, रवींद्रनाथ टागोर आणि जवाहरलाल नेहरू. जवाहरलाल नेहरू तर भारताचे पहिले पंतप्रधान होते. रवींद्रनाथ टागोर एक प्रसिद्ध कवी आणि नोबेल पारितोषिक विजेते आहेत. सो भारतीय राष्ट्रवादाचे प्रेषित असं कोणाला म्हटलं जातं तर दादाभाई नौरोजी यांना भारतीय राष्ट्रवादाचे प्रेषित म्हटलं जातं. ठीक आहे. त्याचप्रमाणे यांना ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया असं सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. माझ्यासोबत सोबत लिहून घ्या. आणि त्याचबरोबर त्यांनी संपत्तीचा निचरा ड्रेन थेरी ही सुद्धा मांडली होती. संपत्तीचा निचरा, ठीक आहे, ही थेअरी सुद्धा मांडली होती त्यांनी. आणि त्याचप्रमाणे ब्रिटिश संसदेवर निवडून जाणारे पहिले भारतीय व्यक्ती सुद्धा कोण होते तर दादाभाई नौरोजी हे होते. हे साईडला नोट डाऊन करत चला. आपण आपल्या आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न वाचून घ्या एकदा. जे जैन धर्माच्या जे धर्म आहे याच्यावरती आपल्याला प्रश्न आलेला आहे. प्रश्न एकदा वाचून घ्या आणि ऑप्शन्सही बघून घ्या. सो जे ऑप्शन्स आहेत नामधारी आणि निरंकारी हे कशामध्ये येतात तर हे येतात शीख धर्मामध्ये, शीख पंथामध्ये. ठीक आहे. जे सुन्नी आणि शिया आहे ते येतं इस्लाममध्ये. आणि जे आहेत आपले जैन पंथांमध्ये त्याच्यामध्ये जे दोन येतात ते ओळखले जातात दिगंबर आणि श्वेतांबर या नावाने ओळखले जातात. हे दोन त्याच्यामध्ये येतात. आणि जे शाक्त आणि शैव आहे हे येतात हिंदू धर्मामध्ये. हिंदू धर्मातील पंथामध्ये शाक्त आणि शैव येतं. नामधारी आणि निरंकारी येतं शीखमध्ये. शिया आणि सुन्नी येतं इस्लाममध्ये. आणि जैन पंथांमध्ये कोण येतं तर दिगंबर आणि श्वेतांबर. ठीक आहे. आता हे दिगंबर आणि श्वेतांबर, जे दिगंबर साधू असतात ते काय करतात तर ते वस्त्र धारण करत नाहीत. आणि जे श्वेतांबर असतात, नावातच आहे श्वेतांबर, श्वेत म्हणजे पांढरे, पांढरे वस्त्र धारण करणारे साधू कशात येतात श्वेतांबर मध्ये येतात. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊयात. माझी जन्मठेप हे आत्मचरित्र कोणाचे. आता माझी जन्मठेप हे आत्मचरित्र कोणाचे आपल्याला असं विचारलेलं आहे. आणि दरवेळेस पुस्तक किंवा जे न्यूजपेपर असेल त्याच्यावरून प्रश्न येतोच. आपल्या प्रत्येक सेशनमध्ये सुद्धा न्यूजपेपर आणि जे काही कोणाचं पुस्तक असेल त्याच्यावरती प्रश्न येत आहेत. आणि हे प्रश्न एक्झाम्समध्ये वारंवार येत असतात की कोणतं पुस्तक कोणाचं आहे, कोणतं न्यूजपेपर कोणाचं आहे. आपले एक एक ऑप्शन्स बघूयात. माझी जन्मठेप. आता साने गुरुजी कशासाठी फेमस आहेत आपल्याला माहीत आहे, श्यामची आई. श्यामची आई हे त्यांचं प्रसिद्ध पुस्तक आहे. आणि आपण सर्वांनी, मला असं वाटतं की लहानपणी हे वाचलेलंच आहे. विनोबा भावे कशासाठी फेमस आहेत आपल्या प्रत्येक सेशनमध्ये विनोबा भावे यांचं नाव येत आहे, जे की कशासाठी फेमस आहेत भूदान आंदोलनासाठी किंवा भूदान चळवळीसाठी. ठीक आहे. भूदान म्हणजे काय तर स्वेच्छेने केलेलं दान. भूमिहीन शेतकऱ्यांसाठी, गरीब शेतकऱ्यांसाठी, गरजू शेतकऱ्यांसाठी त्यांनी जमीनदारांना आवाहन केलं होतं. कशासाठी जमिनी देण्यासाठी. ठीक आहे. हे सुद्धा एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. पण आपली जे माझी जन्मठेप हे आत्मचरित्र आहे ते लिहिलेलं आहे वि. दा. सावरकर यांनी. ठीक आहे. यांनी माझी जन्मठेप हे आत्मचरित्र लिहिलं होतं. नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊयात. उजव्या सोंडेच्या बाहुल्या ही कादंबरी कोणी लिहिली. आता उजव्या सोंडेच्या बाहुल्या याच्यामध्ये काय असतं, जे काही उजव्या सोंडेच्या बाहुल्या आहेत हे एक साहित्य आहे. आणि हे साहित्य लिहिलेलं आहे, कोणी लिहिलेलं आहे तर राजन गवस यांनी हे लिहिलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊयात आपल्या. भारतीय राज्यघटना ही बार्गेनिंग फेडरलिझम संघ राज्यवादाचा सौदा आहे असं खालीलपैकी कोणी म्हटले आहे.
4 ऑप्शन्स तुम्ही एकदा वाचून घ्या. आयव्हर जेनिंग, मॉरिस जोन्स आणि ग्रँडविल ऑस्टिन. त्याचप्रमाणे फिलिप महाबूड. आता याचा आन्सर तुम्हाला काय वाटते की बार्गेनिंग फेडरलिझम जे आहे, संघराज्यवादाचा सौदा आहे, असं खालीलपैकी कोणी म्हटलं होतं? सो आता आपण पूर्ण ऑप्शन्स तर डिकोड करणारच आहोत. सर्वात पहिला आहे आयव्हर जेनिंग. आता आयव्हर जेनिंग यांनी आपल्या भारतीय राज्यघटनेला वकिलांचे नंदनवन असं म्हटलं होतं. भारतीय राज्यघटना हे वकिलांचे नंदनवन आहे असं आयव्हर जेनिंग यांनी म्हणलं होतं. आणि त्यांनी का म्हटलं होतं? कारण की आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये खूप सारे कलम आणि कायदे आहेत, त्याच्यामुळे त्यांनी त्याला भारतीय राज्यघटना हे वकिलांचे नंदनवन आहे असं म्हटलं होतं. मॉरिस जोन्स यांनी आपल्या भारतीय राज्यघटनेला काय म्हटलं होतं? भारतीय संघराज्यवाद हा काय एकदम सहकारी संघराज्यवाद आहे, म्हणजेच काय तर कोऑपरेटिव्ह फेडरलिझम असं कोण म्हटलं होतं? तर मॉरिस जॉन्स असं यांनी असं म्हटलं होतं की कोऑपरेटिव्ह फेडरलिझम आहे. आणि जे ग्रँडविल ऑस्टिन आहेत यांनी आपल्या भारतीय संविधानाला एक सामाजिक दस्तऐवज असं म्हटलं होतं. का सामाजिक दस्तऐवज म्हटलं होतं? कारण की आपल्या भारतीय संविधानामध्ये पूर्ण स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्व दिलेली आहेत आणि यांच्यामुळे यांनी याला काय म्हणलं होतं? हे एक सामाजिक दस्तऐवज आहे. ठीक आहे, तर आपलं करेक्ट आन्सर आहे बार्गेनिंग फेडरलिझम. कोणी म्हटलं होतं? फिलिप महाबूड यांनी म्हटलं होतं. जे काही आहे आपलं केंद्र आणि राज्य याच्यामध्ये, केंद्र आणि राज्यामध्ये समन्वय साधण्यासाठी त्यांच्यामध्ये काहीतरी आपली म्हणजे असं वाटाघाटीचं बोलणं चालत राहतं, कमी जास्त होत राहतं, त्याच्यामुळे त्यांनी काय म्हणलं होतं? संघराज्यवाद हा सौदा आहे. कशाचा? केंद्र आणि राज्यामध्ये होणाऱ्या आपल्या ज्या काही बोलचाली असतील किंवा ज्या काही गोष्टी असतील केंद्र आणि संघराज्यामध्ये, हा सौदा आहे एक प्रकारचा, असं कोणी म्हटलं होतं? फिलिप महाबूड यांनी म्हटलं होतं. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊयात. मानवी शरीरात ए जीवनसत्व साठवले जाण्याची जागा कोणती आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. चारही ऑप्शन्स एकदा पाहून घ्या. मेंदू, हाडे, यकृत आणि त्वचा याच्यामध्ये दिलेले आहे. सो जे आपलं व्हिटॅमिन ए आहे तर ते व्हिटॅमिन कशासाठी असतं? आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी असतं. आणि ते कशात साठवलं जातं? तर ते साठवलं जातं यकृतमध्ये. ठीक आहे, त्वचा आणि मेंदूचा याच्याशी काहीही संबंध नाही आहे. हाडे जे आहेत त्या हाड्यामध्ये आपलं व्हिटॅमिन डी, प्रामुख्याने व्हिटॅमिन डी साठवलं जातं, ज्याच्यामुळे आपले हाडाचे जे आरोग्य आहे ते चांगलं राहतं. त्याचमुळे जे आपलं व्हिटॅमिन ए आहे ते यकृतमध्ये साठवलं जातं आणि ज्याची जर कमतरता झाली तर आपल्याला काय होतं? रात आंधळेपणा. कशामुळे होतो रात आंधळेपणा? व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे. ठीक आहे, व्हिटॅमिन ए ची जर कमी झाली तर आपल्याला काय होतं? रात आंधळेपणा, नाईट ब्लाइंडनेस त्याला आपण म्हणतो. आणि व्हिटॅमिन ए चे जर आपल्यामध्ये चांगलं व्हिटॅमिन ए असेल तर त्याच्यामुळे आपली दृष्टीला खूप जास्त फायदा होतो. आपल्या डोळ्यांचे आरोग्य सुधारते व्हिटॅमिन ए मुळे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाने SNDT महिला विद्यापीठाची स्थापना केली? सो जे गोपाळ कृष्ण गोखले आहेत त्यांनी सर्वंट्स ऑफ इंडियाची स्थापना केली होती. साईडला नोट डाऊन करत चला माझ्यासोबत, सर्वंट्स ऑफ इंडिया. ठीक आहे, तर त्याचप्रमाणे खालीलपैकी आपल्याला काय विचारलेलं आहे? SNDT महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली होती? तर ती केली होती धोंडो केशव कर्वे यांनी. आणि महिलांच्या शिक्षणासाठी त्यांचं खूप मोलाचं योगदान सुद्धा आहे. पंडिता रमाबाई रानडे ह्या कोण आहेत? आपल्या समाजसुधारक आहेत. आणि सेनापती बापट हे एक स्वातंत्र्य सैनिक म्हणून ओळखले जातात. त्याच्यामुळे SNDT महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली होती? तर धोंडो केशव कर्वे यांनी केली होती. आणि सर्वंट्स ऑफ इंडियाची स्थापना कोणी केली होती? गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली होती. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. आपल्या फुलपाखरांचा समावेश असलेला प्राणीसृष्टीतला विशिष्ट गट कोणता आहे? उभयचर, संधिपाद, मॉल्युस्का आणि सूत्रकृमी संघ. आता ह्याच्यामध्ये तर नेमॅटोडा येतात, हे ऑप्शन इथेच कट होतं.
ठीक आहे. जे आहे मॉल्युस्का. मॉल्युस्का म्हणजे काय? मृदुकाय गट, ज्यांची काया, ज्यांचं शरीर मृदू असतं, मऊ शरीर असतं, अशा प्राण्यांचा गट म्हणजे मॉल्युस्का आहे. ठीक आहे. आणि या मॉल्युस्कामध्ये कोण येतात? शिंपले येतात. ठीक आहे. शिंपल्याला तर वरून कडक कवच असतं. मग काही मॉल्युस्कामध्ये कॅल्शियम कार्बोनेटचं वरून कडक कवच असतं, काही ते नसतं, जसं की ऑक्टोपसमध्ये. आणि काही असतं जसं की आपले जे काही शिंपले आहेत त्याला. उभयचर म्हणजे काय? तर ॲम्फिबियन्स, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने बेडूक येतो. म्हणजेच काय? तर उभयचर म्हणजे काय? असे प्राणी जे पाण्यात सुद्धा राहतात आणि जमिनीवर सुद्धा राहतात. म्हणजेच तसेच कोण असतात? ते उभयचर असतात, ज्यांना आपण काय म्हणतो? ॲम्फिबियन्स. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे? फुलपाखरांचा संघ किंवा फुलपाखरांचा समावेश असलेला विशिष्ट गट, जो की कोणता असतो? संधिपाद गट असतो, ज्याला आपण काय म्हणतो? ऑर्थ्रोपोडा. ठीक आहे. आणि हा पूर्ण प्राणीसृष्टीतील सर्वात मोठा फायलम आहे, फायलम ऑर्थ्रोपोडा, ज्याच्यामध्ये सर्वात जास्त काय येतात? सर्व कीटक ह्या गटामध्ये येतात. झुरळ, कोळी किंवा फुलपाखरं असतील, हे सर्व कशामध्ये येतात? तर ऑर्थ्रोपोडामध्ये येत असतात. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. इथे साईडला नोट डाऊन करून चला. लार्जेस्ट फायलम, कारण की सर्वात मोठा हा संघ आहे संधिपाद विशिष्ट. हा गट कोणता आहे? संधिपाद गट आहे, जो की सर्वात जास्त त्याच्यामध्ये सर्व कीटक येत असतात. लार्जेस्ट फायलम आहे. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपल्या. खालील पैकी कोणते राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात नाही? गुगामल, चांदोली, पेंच आणि नागझिरा. हे चारही पाहिलं तर चारही महाराष्ट्रामध्ये आहेत, पण याच्यामध्ये एक ऑप्शन असा आहे जे मुळात राष्ट्रीय उद्यानच नाहीये, आणि ते ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 4, नागझिरा. नागझिरा हे राष्ट्रीय उद्यान नाही, तर ते वन्यजीव अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्प आहे. ठीक आहे. लिहून घ्या साईडला, हे वन्यजीव अभयारण्य आहे. व व्याघ्र प्रकल्प. ठीक आहे. आता चारही ऑप्शन्स बघून आपल्याला असं वाटेल की अरे ह्याच्यातलं महाराष्ट्रात तर सर्वच महाराष्ट्रातले आहेत, मग करेक्ट ऑप्शन कोणता असेल ह्या प्रश्नाचं? पण इथे आपल्याला राष्ट्रीय उद्यान विचारलेलं आहे, आणि ह्या चारीपैकी हे राष्ट्रीय नागझिरा हे राष्ट्रीय उद्यान नसून ते वन्यजीव अभयारण्य आहे व व्याघ्र प्रकल्प आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. वारली ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आहे? आता आपल्याला कन्फ्युजनसाठी एक इथे ऑप्शन दिलेला आहे, नंदुरबार, ज्याला आपण काय म्हणतो? आदिवासींचा जिल्हा असं म्हणतो. तर चारही ऑप्शन्स एकदा तुम्ही बघून घ्या. रायगड, नंदुरबार, पालघर, चंद्रपूर. ठीक आहे. आणि या चारीपैकी कोणतं ऑप्शन्स बरोबर वाटते हे तुम्ही मला एकदा कमेंटमध्ये सांगा. वारली. सो जे नंदुरबार आहे ते त्याला काय म्हणून फेमस आहे? तो आदिवासींचा जिल्हा. ठीक आहे. आदिवासींचा जिल्हा तो आहे, आदिवासींचा जिल्हा म्हणून तो फेमसही आहे, पण वारली ही आदिवासी जमात आपल्या नंदुरबारमध्ये नाही सापडत, तर ती सापडते पालघर येथे. ठीक आहे. पालघर या जिल्ह्यात वारली ही जमात आहे. नंदुरबारमध्ये आढळणाऱ्या प्रमुख जमातीपैकी एक आहे भिल्ल. अजून एक जमात आहे जिला आपण म्हणतो पावरा. ठीक आहे. या प्रमुख जमाती आहेत ज्या की नंदुरबारमध्ये सापडतात आपल्याला. आता तुम्हाला काउंटर क्वेश्चन असा आहे की रायगड आणि चंद्रपूरमध्ये आढळणाऱ्या आदिवासी जमाती कोणत्या, हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगणार आहात. आजचा काउंटर प्रश्न हा आहे तुम्हाला. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊयात. ग्रामपंचायतीचा वास्तव कार्यकारी प्रमुख कोण असतो? आता ग्रामपंचायतीचा जो वास्तव कार्यकारी प्रमुख असतो तो असतो ग्रामसेवक. ज्या काही सरकारी योजना असतात, ज्या काही सरकारी योजना आपल्याला गाव पातळीवर राबवण्यासाठी कोण काम करतं, तर ते असतो ग्रामसेवक. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. आर्य महिला समाज आणि शारदा सदन या संस्थांची स्थापना कोणी केली होती? सो जो आर्य महिला समाज आहे तो स्थापन केला होता, आणि शारदा सदन हा स्थापन केला होता पंडिता रमाबाई यांनी. पंडिता रमाबाई यांनी स्त्री शिक्षणासाठी तर काम केलंच, त्याचप्रमाणे शारदा सदन हे विधवा महिलांसाठी पुनर्वसन म्हणून त्यांनी स्थापन केलं होतं. ठीक आहे. म्हणून
याचं करेक्ट आन्सर काय आहे? पंडिता रमाबाई. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. निमोनिया हा रोग कोणत्या कारणामुळे होतो? ते हिंदी ट्रान्सलेट झालेला आहे प्रश्न. तर निमोनिया रोग कोणामुळे होतो? तर तो होतो बॅक्टेरियामुळे होतो. हा एक काय आहे? संसर्गजन्य रोग आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे संसर्गजन्य तर रोग आहेच. हा कुठे होतो? फुफ्फुसाला होतो. फुफ्फुसातील संसर्गजन्य रोग आहे. आणि याचे मुख्य लक्षणे काय आहेत? तर निमोनिया झाल्यावरती ताप येते, खोकला होतो आणि श्वास घ्यायला त्रास होतो. ह्याची प्रमुख लक्षणे आहेत. कशाची? तर निमोनियाची. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपल्या. महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार असं कोणास म्हटलं जातं? आता आपल्याला महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार विचारलेला आहे आणि संत परंपरेवरती वारंवार प्रश्न येतच असतो. ठीक आहे. याचा आन्सर गेस करा. जे काही आपले महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार आहेत, आता आपण आपला एक एक ऑप्शन्स डिकोड करूयात. संत चोखामेळा हे पहिले प्रसिद्ध दलित संत आहेत. पहिले जे की विठ्ठलाच्या भक्तीसाठी प्रसिद्ध आहेत. साईडला नोट डाऊन करत चला माझ्यासोबतच. संत एकनाथ जे आहेत यांनी जो समाजातील भेदभाव आहे हे दूर करण्यासाठी काम केलं आणि यांनाच आपण काय म्हणतो? समन्वयवादी संत. जी काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन असेल ती साईडला माझ्यासोबत नोट डाऊन करत चला. ठीक आहे. समन्वयवादी संत यांना म्हणतो. संत गाडगे बाबा हे त्यांच्या स्वच्छतेसाठी आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी हे फेमस आहेत. त्याच्यामुळे यांचं वाक्यच होतं स्वच्छता हाच खरा धर्म. तर आपले जे आहेत आद्य कीर्तनकार म्हणून कोण फेमस आहेत? संत नामदेव. जे कीर्तनाची परंपरा आहे ती खूप जास्त प्रमाणात जर कुठे कोणी राबवली असेल तर ते आहेत संत नामदेव. हे सुद्धा विठ्ठलाच्या भक्तीसाठी फेमस आहेत. त्याचप्रमाणे आद्य कीर्तनकार सुद्धा कोणाला म्हणतो आपण? संत नामदेव यांना म्हणतो. ठीक आहे. संत चोखामेळा हे दलित संत, पहिले दलित संत होते. संत एकनाथांना समन्वयवादी संत म्हणतो. संत गाडगे बाबा स्वच्छतेसाठी खूप प्रसिद्ध होते. त्यांचं वाक्यच होतं काय होतं? स्वच्छता हाच खरा धर्म आहे. आणि चौथा ऑप्शन संत नामदेव हे आपले कोण आहेत? महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार आहेत. ठीक आहे. जागतिक मधुमेह दिन कधी साजरा केला जातो? सो याच्यावरून मला एक गोष्ट आठवली. कालच्या आपल्या सेशनमध्ये क्षयरोग दिन हा 25 मार्च असं मी सांगितलेला आहे, जो की आहे 24 मार्च रोजी. ठीक आहे. हे साईडला नोट डाऊन करून चला की 24 मार्च रोजी काय आहे आपला? क्षयरोग दिन. ठीक आहे. सो आजच्या आपल्या प्रश्नाकडे जाऊयात. 14 जून. आता 14 जूनला काय सेलिब्रेट केलं जातं? तर 14 जूनला वर्ल्ड जागतिक रक्तदाता दिन, ब्लड डोनर डे. ठीक आहे. तर याला काय म्हणू आपण? जागतिक रक्तदाता दिन. आपल्याला मधुमेह दिन विचारलेला आहे, जो की कधी असतो? 14 नोव्हेंबरला असतो. – 29 सप्टेंबरला काय असतं? तर जागतिक हृदय दिन. वर्ल्ड हार्ट डे असतं. ठीक आहे. आणि 7 एप्रिलला काय असतो? तर त्या दिवशीच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची स्थापना झाली होती आणि 7 एप्रिललाच काय असतो? जागतिक आरोग्य दिन. ठीक आहे. सो 14 जूनला काय असतो? रक्तदाता दिन असतो. 14 नोव्हेंबरला मधुमेह दिन असतो. या दिवशी इन्सुलिनची शोध लागला होता. त्याच्यात 2 सायंटिस्ट होते. त्यापैकी इन्सुलिनचे सहशास्त्रज्ञ कोण? तर फ्रेडरिक बेंटिंग यांच्या जन्मदिनी मधुमेह दिन साजरा केला जातो. त्या दिवशी मधुमेहाबद्दल जनजागृती केल्या जाते. ठीक आहे. 29 सप्टेंबरला हृदय दिन असतो, वर्ल्ड हार्ट डे असतो. आणि 7 एप्रिलला WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची स्थापना झाली होती आणि त्याच दिवशी काय? तर जागतिक आरोग्य दिन सुद्धा काय? साजरा केला जातो. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात.
सो आजचे आपले प्रश्न झालेले आहेत. आपण पूर्ण एकदा प्रश्न पहिल्यापासून रिवाइज करत चालू आहेत. सो सर्वात पहिला आपला प्रश्न काय होता? सर्वात पहिला प्रश्न होता ज्यांना भारतीय राष्ट्रवादाचे काय म्हणतो आपण? भारतीय राष्ट्रवादाचे प्रेषित कोणाला म्हणतो? तर दादाभाई नौरोजी यांना म्हणतो. त्यांनाच आपण काय म्हणतो? ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया. संपत्तीचा निचरा म्हणजेच ड्रेन थेअरी हा सिद्धांत त्यांनी आपल्याला दिला होता. ठीक आहे, ड्रेन थिअरी ही दिली होती. त्याचप्रमाणे त्याच्याच बरोबर आपल्याला त्यांनी काय केलं होतं? जे ब्रिटिश संसदेवर जाणाऱ्या पहिले भारतीय व्यक्ती कोण होते? दादाभाई नौरोजी हे होते. ठीक आहे, पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. जैन पंथांना डॅश आणि डॅश या दोन नावांनी ओळखलं जातं. तर कोणतं? दिगंबर आणि श्वेतांबर या नावांनी ओळखलं जातं. नेक्स्ट आहे माझी जन्मठेप हे आत्मचरित्र कोणी लिहिलं होतं? तर ते लिहिलं होतं सावरकर यांनी. साने गुरुजींचं फेमस पुस्तक आहे श्यामची आई. ते सर्व आपल्याला माहिती आहे. उजव्या सोंडेच्या बाहुल्या ही कादंबरी कोणी लिहिली होती? राजन गवस यांनी लिहिली होती. त्याचप्रमाणे भारतीय राज्यघटना ही बार्गेनिंग फेडरलिझम आहे असं कोणी म्हटलं होतं? तर फिलिप माहवूड यांनी ते म्हटलं होतं. की वकिलांचे नंदनवन असं आयव्हर्जेनिंग यांनी म्हटलं होतं. त्याचप्रमाणे कोऑपरेटिव्ह फेडरलिझम हे कोणी म्हटलं होतं? मॉरिस जोन्स यांनी म्हटलं होतं. ठीक आहे, मानवी शरीरात ए जीवनसत्व साठवण्याची जागा कोणती आहे? तर ती आहे यकृत. ठीक आहे, व्हिटॅमिन ए मुळे आपल्या डोळ्याचे आरोग्य चांगले राहते. खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने SNDT महिला विद्यापीठाची स्थापना केली? तर त्याचं करेक्ट आन्सर होतं धोंडो केशव कर्वे. आणि गोपाळकृष्ण गोखले यांनी कोणाची स्थापना केली होती? सर्वंट्स ऑफ इंडिया या संस्थेची त्यांनी स्थापना केलेली होती. रमाबाई रानडे या समाजसुधारक आहेत आणि सेनापती बापट स्वतंत्र सैनिक म्हणून ओळखले जातात. स्वातंत्र्य सैनिक म्हणून ओळखले जातात. लार्जेस्ट फायलम कोणता आहे? अर्थ्रोपोडा म्हणजे संधिपाद, ज्याच्यामध्ये सर्व कीटकांचा समावेश होतो, अगदी फुलपाखरांचा सुद्धा. नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात नाही? तर चारही महाराष्ट्रातलेच आहेत पण राष्ट्रीय उद्यानच नाही. तर तो कोणता आहे? नागझिरा आहे, जो की वन्यजीव अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्प आहे. नेक्स्ट आहे वारली ही आदिवासी जमात कुठे आढळते? कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर ती पालघर मध्ये आढळते. भिल्ल आणि पावरा ही कुठे आढळते? नंदुरबार मध्ये आढळते. त्याचप्रमाणे रायगड मध्ये कोणती आदिवासी जमात आढळते आणि चंद्रपूर मध्ये कोणती आदिवासी जमात आढळते? हा काउंटर क्वेश्चन आहे तुमच्यासाठी. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न आहे ग्रामपंचायतीचा वास्तव कार्यकारी प्रमुख कोण असतो? ग्राम सेवक असतो, जो की काय करतो? गाव पातळीवरती सर्व सरकारच्या योजना राबवत असतो. ठीक आहे, आर्य महिला समाज आणि शारदा सदन जे की विधवा महिलांचे पुनर्वसन आहे, हे कोणी स्थापन केलं? या संस्थेची स्थापना केली पंडिता रमाबाई यांनी. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न आहे निमोनिया हा रोग कशामुळे होतो? तर तो होतो बॅक्टेरियामुळे. फुफ्फुसातील संसर्गजन्य रोग हा आहे. नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार कोणाला म्हणतो? तर संत नामदेव यांना म्हणतो. चोखा मेळा दलित संत, पहिले दलित संत आहेत. समन्वयवादी संत म्हणून संत एकनाथ यांना ओळखलं जातं. त्याचप्रमाणे संत गाडगे बाबा हे स्वच्छतेसाठी, स्वच्छता हाच खरा धर्म यासाठी ते फेमस आहेत. तर आद्य कीर्तनकार कोण आहेत? संत नामदेव. ठीक आहे, जागतिक मधुमेह दिन हा कधी साजरा केला जातो? 14 नोव्हेंबरला साजरा केला जातो. 14 जूनला जागतिक रक्तदाता दिन आहे, ब्लड डोनर डे आहे. 29 सप्टेंबरला हृदय दिन आहे, जागतिक हृदय दिन आहे. आणि 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिन आहे. ठीक आहे, नेक्स्ट आजचे आपले प्रश्न झालेले आहेत. ठीक आहे, सो हे सर्व प्रश्न रिवाइज करा, नोट्स पण रिवाइज करा आणि स्वतः सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. आणि आजचं सेशन आवडलं असेल तर सेशन लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स सोबत ते शेअर करा. ठीक आहे, सो आजच्यासाठी आपण इथेच थांबूयात. भेटूया उद्याच्या सेशनमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. थँक्यू सो मच. अभ्यास करत राहा आणि उद्या आपण परत भेटूया. ठीक आहे, थँक्यू.